नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. आपण आता हेल्दी आईस्क्रीम बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते. हा आहे मखाना. तर हा आपल्याला रोस्ट करून घ्यायचा आहे हलका. त्याच्यानंतर मी थोडी केळी घेतली आहे. ही आहे कोको पावडर. थोडं मी डार्क कंपाऊंड थोडं क्रश करून घेतलंय. हे काळे मनुके आहेत आणि काजू आहे. आणि मी हे बदाम भिजवून ठेवलेले. तुम्ही याची साल काढून पण घेऊ शकता. आणि थोडे मी खजूर घेतलेत. तर आपण आता स्टार्ट करूया. फर्स्ट आपण पॅन ऑन करू. आपल्याला फर्स्ट मखाना रोस्ट करून घ्यायचा आहे. थोडा पॅन गरम झाला की आपण त्याला रोस्ट करूया. पॅन गरम झालेला आहे. मी त्याच्यात मखाना टाकते. हलका रोस्ट करून घ्यायचा आहे आपल्याला मखाण्याला. ही फ्लेम फास्टच ठेवली आहे. फुल फ्लेम वरतीच करायचं आहे आपल्याला हे. मखाना हलका गरम झालाय. मी थोडी फ्लेम कमी करते. तर मी ह्याच्यामध्ये काजू आणि मनुके टाकणार आहे. हे थोडे रोस्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला. मी काळे मनुके घेतलेत. तुम्ही साधे मनुके घेतलेत तरी चालतील. ह्याला जास्त गरम नाही करायचं आपल्याला. मी लो फ्लेम ठेवली आता. तर मी आता गॅस बंद करते. 2 मिनिटं त्याला गरम पॅनवरती ठेवते. तुम्हाला ही रेसिपी जर नक्की आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच नवीन व्हिडिओजसाठी. तर माझा मखाना आणि काजू मनुके थोडे रोस्ट झालेले आहेत. तर ते मी मिक्सरमध्ये काढून घेते. तर मी आता मखाने टाकून घेते मिक्सरमध्ये. तर मी आता याच्यामध्ये केळी टाकते. त्याच्यानंतर बदाम टाकते. खजूर टाकते. मी हे डार्क कंपाऊंड कंप्लीट टाकते. मी 3 चमचे घेतलेलं. मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला ब्लेंड करायचं आहे. तर मी आता हे ब्लेंड करून घेतलेलं आहे. तर मी आता हे कंटेनरमध्ये टाकून घेते. हे आपल्याला 6 तासासाठी फ्रीज करायचं आहे.
आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये चॉको चिप्स पण टाकू शकता किंवा ड्रायफ्रुट्सही टाकू शकता. तर मी सध्या सगळं मिक्स केलेलं आहे. तर ह्याला मी 6 तास तरी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आपल्याला फ्रीज करायला. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, हेल्दी रेसिपी आहे. आणि तुम्हाला जर 1 वाटी दूध इनफ नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून दूध मिक्स करून त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. आणि जर तुम्हाला अजून गोड हवा असेल, मी तरी खजूरच टाकलाय, तर तुम्ही त्याच्यामध्ये हनी टाकू शकता किंवा तुम्ही जॅगरी पावडर टाकू शकता. हा एक हेल्दी ऑप्शन आहे आपल्यासाठी.